खाण्यासाठी गोड आणि स्वादिष्ट असल्यामुळे आंब्याला आपल्या देशामध्ये फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं। फळांचा राजा आंबा जरी असला तरी पण त्याच्यामध्ये अनेक जातीचे आंबे असतात। ह्या आंब्यांच्या जातीमध्ये हापूस आंबा ही एक जात आहे आणि ती फक्त कोकणातच बघायला मिळते आणि या आंब्याचं उत्पन्नही शेतकरी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये घेत असतात। हापूस आंबा हा खायला स्वादिष्ट आणि मधुर असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात मागणी मार्केटमध्ये आहे। तर मित्रांनो, हा आंबा आपण खातो, पण ह्या आंब्याचे रोपं कशी तयार केली जातात ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कोकणचा प्रसाद ह्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपला प्रसाद आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो आहे जंगलामध्ये येण्याचं कारण हेच आहे की आपली जागा आहे तिथे काही जे रानटी झाडं आहेत आंब्याची, तर त्यांना खुंटी करण्यासाठी आलो, खुंटी कलम करण्यासाठी आलो आहे। तर आपल्याला ते काही खुंटी करता येत नाही। आपल्यासोबत आगरी मामा आले, ते खुंटी करणार आहेत, बाबा आहेत, दादासोबत आला। आज पाऊस नाही आहे त्याच्यामुळे आजचा दिवस ठरवला इकडे येण्यासाठी। तर बघूया कशा पद्धतीने रानटी झाडाला खुंटी केली जाते, कलम केलं जातं त्याला। तर जाऊया आपण तिकडे आता। जर हा व्हिडिओ बघत असाल आणि या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर चला जाऊया आपण तिकडे। ते बघा तिकडे काम चालू आहे, जाऊया। खुंटी मारण्यासाठी लागणारं साहित्य मामा या पिशवीमध्ये घेऊन आलेत। आपण बघूया काय काय आहे ते। कात्या भिजवलास? सुरुवातीला लाकडाला होल मारणाऱ्या हत्याराने मामा त्या झाडाला साधारण 1 फुटाच्या वरती शीप मारून घेत आहेत। तिथेच आपल्याला खुंटी करायची आहे। सुरुवातीला हाफ चौकोनी शीप मारल्यानंतर त्याच्या बरोबर वरती आणखी एक शीप मारली जाते, आपण बघू शकता। हे बघा इकडे, आता आपल्याला हा जो रानटी आंबा आहे त्याला आपल्याला हापूस कलम करायचा आहे। जर तुम्हाला इतर जातीचे जरी आंब्याचे झाडं बनवायचे असेल, रोपं बनवायचे असेल, तर आपण इतर जातीचे झाडांचे फांदे आणून ते वापरू शकता। पण आता आपल्याला ह्याचा हापूस कलम करायचा आहे, म्हणून आपण मोठ्यात मोठा जो आंबा होतो ज्या आंब्याचा, त्याचा मामानी फांदे आणल्यात छोट्या छोट्या, त्यांना आता ते चाकूच्या द्वारे शीप काढतायत आणि ते नंतर पुढे काय करतात ते बघूया। पुढे व्हिडिओ बघत राहा। हे बघा, ज्या आंब्याच्या फांदे आणल्या होत्या नंतर त्यांना शीप काढून आता त्यांना आपण ज्या झाडाला जी शीप मारले त्याच्यामध्ये टाकलं जात आहे। हे बघा कशा पद्धतीने टाकलं जाते, ते एकदम नाजूक हाताने खाली टाकावं लागतं, तर त्याच्यामध्ये एकजीव होण्यासाठी आपण बघू शकता। मेन दे। हे बघा मेन आणलंय। हे बघा, ते शीप मारल्यानंतर आहे ना, ते आपण फांदी टाकतो त्याच्यामध्ये, त्याच्या आजूबाजूला जी गॅप राहते ना त्याच्यामध्ये ते निघालेलं लाकूड आहे ना ते लावावं, कारण त्याच्यामध्ये ती जागा पॅक होते आणि ते एकजीव होईल। ते पाणी जाऊ नये म्हणून टाकलं होतं ना, आणि एक ग्रुप करायचं। हे बघा, हे मेन जे आहे ना, हे मेन देखील त्याच्यासाठी आणलंय, कारण त्याच्यावरती आपण जे शीप मारलंय ना त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी जाऊ नये, जे आपण फांदी लावलं त्याच्यामध्ये पाणी जाऊ नये। जर पाणी गेला तर त्या फांदी रुजणार नाही, त्याला एकजीव होणार नाही, म्हणून हे वरून मेन लावलं जातं। आपण बघू शकता, हे मेन आपल्या नॉर्मल दुकानामध्ये देखील अवेलेबल असतं, आपण मार्केटमधून ते घेऊ शकता। बघा कशा पद्धतीने ते लावलं जातंय, प्रॉपर त्याला पूर्ण पॅक केलं जाणार आहे। आता आपण बघू शकता।
जमीन कुठून आणलं? श्रीवर्धन मधून ताब्यावरून. आणि ते जपून आणून दिला होता मेन काय मेन दगडात होतं. हा बरोबर आहे. बरोबर आहे, नरम आहे, कडक कर्ज देईन तो. पाणी शिरू नये म्हणून काय. मित्रांनो, आपल्याला देखील जर अशी रोपं बनवायची असेल किंवा आपल्याकडे असं एखादं रानटी झाड असेल आणि त्याला जर खुंटी मारून एक कलम, हापूस कलम किंवा मग आणखी इतर जातीचे जर कलम करायचे असतील तर आपण हा व्हिडिओ बघून त्या गोष्टी करू शकता. बघा कशा पद्धतीने केलं जाते, सगळं प्रॉपर पूर्ण पॅक केलं जातं मेणाने. हा मेन तर आपल्याला माहिती आहे, मी मगाशी पण म्हणालो मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जास्त काही कोणत्या गोष्टी लागत नाही. मेण लागणार आहे, त्याच्यासाठी कात्या लागणार आहे एखादा, आणि ते शीप मारतायत ते शीप व्यवस्थित मारता आली पाहिजे. आणि त्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या तुम्हाला जंगलामध्ये अवेलेबल आहेतच. मारलेल्या खुंट्यांमध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपलं मेन लावून झालंय. आता त्याला कात्याने बांधलं जाणार आहे. आपण बघा ते कसं पद्धतीने बांधलं जात आहे, जेणेकरून ते एकजीव लवकरात लवकर होईल. त्यामुळे हे आता कात्याने बांधलं जात आहे. बाटा कलमाचा असला तरी चालतो काय. हो, तो कसला पण असू दे, आपला कसं माहिती पडणार. बाटेच्या तुम्ही कलमाचा लावा, कलम लावला तरी तो काय कलमाचा बाटा कलम नाही होत ना. हे बघा अजून कात्याने बांधलं जातंय टाईट, त्याला एकजीव होण्यासाठी. साधारण 20 ते 22 दिवसानंतर ते एकजीव होतं आणि त्याच्यावरती पालवी दिसायला लागते. खुंटी मारण्याचं कारण हेच आहे की हे आहे रानटी झाड आणि त्याच्यावरती आंब्याची साईज छोटी असते आणि तुम्हाला तर माहिती आहे ते खायला तेवढं गोड नसतो. पण आता त्याला आपल्याला गोड आंबा देखील हवा आहे आणि साईजला देखील चांगला मोठा हवा आहे. त्यामुळे आपण त्याला हापूस आंब्याची खुंटी करतोय, कलम करतोय. हे नाही, ह्याच्यात पाणी जाणारच नाही. पॅक झाली 100%. हे जगणारच. तर चला मित्रांनो, आपल्या आंब्याला ज्या खुंट्या मारायच्या होत्या त्या खुंट्या मारून झाल्यात. आता आपण घरी जाण्यासाठी निघतोय. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.